Maximum kinetic energy gained by charged particle in cyclotron is independent of. तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी कशाचं सायक्लोट्रॉनमध्ये जो चार्ज पार्टिकल आहे तो कशावरती इंडिपेंडंट आहे. तर हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. त्याचे 4 ऑप्शन दिलेले आहे. त्याच्यापैकी पहिले जे ऑप्शन आहे ए ते आहे मास, बी ऑप्शन आहे रेडियस ऑफ द डिस्क, सी ऑप्शन आहे चार्ज आणि लास्ट डी ऑप्शन आहे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. ओके, आता या केसमध्ये आपल्याला फाईंड काय करायचं, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी या ठिकाणी आपण फाईंड करणार आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जर घेतला तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असेल 1/2 mv². ओके, आता मला व्ही या ठिकाणी काय करायचा, फाईंड करायचा. मग एक काम करू, आता सायक्लोट्रॉन दिलेला आहे आणि सायक्लोट्रॉन जर घेतलं तर सायक्लोट्रॉनमध्ये सेंट्रिपेटल फोर्स जो आहे त्या सेंट्रिपेटल फोर्सला कोण बॅलन्स करतं, मॅग्नेटिक फोर्स बॅलन्स करतं. मग सेंट्रिपेटल फोर्स आहे mv²/r आणि मॅक्झिमम मॅग्नेटिक फोर्स जो असणार तो किती असणार तर BQV. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड, क्यू म्हणजे चार्ज आणि व्ही म्हणजे स्पीड असेल. इथला व्ही आणि इथला व्ही काय झाला, कॅन्सल. मग आपल्याला काय भेटला mv/r इज इक्वल टू BQ. पण आपल्याला इक्वेशन 1मध्ये व्ही लागणार आहे, मग याच्यावरून व्ही फाईंड करून घेऊ आणि हा व्ही जो आहे हा व्ही भेटेल आपल्याला व्ही इज इक्वल टू BQ. त्याला मल्टिप्लाय होणार कशाने, आरने, आणि त्याला डिवाइड करायचं यमने. ही जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन 1मध्ये आपण या ठिकाणी पुट करून टाकू. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स. ओके, इक्वेशन 1 काय भेटणार आहे तर इक्वेशन 1 आहे तुमची कायनेटिक एनर्जी. 1/2 m मी तसंच लिहिणार आणि व्हीच्या जागी व्हीची व्हॅल्यू टाकून द्या, ती म्हणजे काय तर BQR टोटल डिवाइड करायला यम त्याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर. ओके, 1/2 तसाच लिहिला, यम देखील तसाच लिहिला आणि याचा सेपरेट स्क्वेअर केला म्हणजे करायला B² Q² R² टोटल डिवाइड बाय m². इथला एक यम आणि इथला एक यम काय आला, कॅन्सल. मग आपला जो कायनेटिक एनर्जी राहणार आहे ते राहणार आहे B² Q² R² टोटल डिवायडेड बाय 2m. ओके, मग आता ही जी कायनेटिक एनर्जी आहे ही कायनेटिक एनर्जी कशावरती इंडिपेंडंट आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड करायचं आहे. मग कायनेटिक एनर्जी जर घेतलं इंडिपेंडंट सांगायचं तर पहिलं जे ऑप्शन आहे मास, तर या केसमध्ये जर बघितलं तर मासवरती तो डिपेंड आहे. पुढचं बी ऑप्शन आहे रेडियस ऑफ द डिस्कच्या रेडियसवरती तो डिपेंड आहे. ओके, नेक्स्ट आहे सी ऑप्शन चार्ज. ओके, चार्ज जर घेतलं या ठिकाणी Q² आहे तर चार्जवरती पण डिपेंड आहे. मग याचा टाईम पिरियड पण नाही, फ्रिक्वेन्सी पण नाही. ओके, म्हणजे तो इंडिपेंडंट आहे कशावरती तर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. म्हणून या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय, कायनेटिक एनर्जी ऑफ ए चार्ज पार्टिकल इन सायक्लोट्रॉन इज इंडिपेंडंट ऑन फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन. मग या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल ऑप्शन डी. ऑप्शन डी म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्होल्यूशन.